कोकण रेल्वेचे प्रवासी 15 तासांपासून रत्नागिरी स्थानकावरच अडकून पडलेले आहेत। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबलेल्या आहेत। 15 तासांपासून या एक्सप्रेस उभ्या आहेत, त्याच्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस ही रत्नागिरी स्थानकावरच थांबलेली आहे, त्याच्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळ मातीचा ढिगारा रेल्वे ट्रॅकवरती आल्यामुळं गेले 14 तासापासून अधिक काळ जे आहे ती कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प असलेली पाहायला मिळते। आपण रत्नागिरी स्टेशनवरती आहोत आणि या ठिकाणी जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि ही तेजस एक्सप्रेस आहे, या दोन्ही गाड्या काल दुपारपासून या ठिकाणी रत्नागिरी स्टेशनवरती थांबलेल्या पाहायला मिळत आहेत। शेकडो प्रवासी सध्या या गाड्यामध्ये खोळंबलेले पाहायला मिळत आहेत आणि प्रवाशांचे मोठे हाल सध्या होताना पाहायला मिळत आहेत। रेल्वे प्रशासनाने ते पाण्याचं वगैरे बघायला पाहिजे, पब्लिक हैराण आहे त्याच्या बाबतीमध्ये। काल 6 वाजता गाडी आली आहे आणि आता जवळजवळ 13 तास होऊन गेले। त्यांनी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे ना। आजचा वर्किंग डे आहे, मग त्यामुळे काहीतरी सगळं म्हणजे आम्हाला माहिती आहे बियॉन्ड लिमिट आहे, पण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना त्याच्यातून। शेकडो प्रवासी असेच वेगवेगळ्या स्थानकावरती या ठिकाणी रखडलेले पाहायला मिळतात। रेल्वेकडून वेळोवेळी सूचना मिळत नाहीये आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जावी अशीच मागणी या ठिकाणच्या अडकलेल्या प्रवाशांनी केलेली पाहायला मिळते आहे। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।